मी काय म्हणतो, अहो एकदा माझं ऐकून तर घ्या. माझी चूक झाली. रट्टा मारून गणित चुकलं माझं. तुम्ही सांगितलं तसं करतो. होय, माफ करा. नाही नाही, माझी चूक झाली खरंच, मला माफ करा. नाही, सॉरी. मी बी सॉरी. खरंच तुम्हाला तुमची चूक लक्षात आली? होय. मग वही पेन किंवा पाटी पेन्सिल घेऊन या. कशाला? आत्ताच म्हणालात ना तुम्हाला तुमची चूक लक्षात आली म्हणून. होय. मग आता माझ्याकडनं गणित शिकायचं. आता या टायमाला? हौश. हो, आत्ताच्या आत्ता. हो. आता कशाला? उद्या शिकतो की. बरं ठीक आहे. हा, पण मग तुम्ही नुसतं गणित नाही शिकायचं, तुम्ही प्रज्ञा परीक्षेला सुद्धा बसायचं, हो की नाही? राणा, अरे वहिनीचा गुस्सा घालवायचा का नाही तुला? घालवायचं. मग सांगतो तसं कर. आता मी जाऊन त्यांच्या हाला हा मिळव. हो ना? हो. होय. हा, मग ठीक आहे. तुम्ही वही पेन किंवा पाटी पेन्सिल घेऊन या. जा. अहो पण कशाला? जा तर राणा आधी. जा जा जा. आणि आता मला तुम्ही याच्यावर लिहून द्या की तुम्ही प्रज्ञा परीक्षेला बसणार आणि रोज गणित शिकणार. अहो आता लिहून कशाला पाहिजे? माझ्या समाधानासाठी द्या लिहून. द्या लिहून. मी प्रज्ञा परीक्षेला बसणार आणि दररोज न चुकता गणित शिकणार. ओके, आता उद्यापासून तुमची शिकवणी सुरू. आणि उद्या फॉर्म पण भरायचा. हा. आता तुम्ही खरं गणित शिकणार. पण तुमचा राग गेला ना हो? तुम्ही तुमची चूक मान्य केली, मी सांगते ते करायला तयार झालात, आता कसला राग? चला चला, आता झोपायला पाहिजे ना, तो उशीर होईल. उद्यापासून शिकायचंय ना? होय. हे दप्तर पण ठेवून द्या. राग घालवायचं म्हणून वय म्हणलो, पण राग घालवायच्या नादात कशात अडकलो मी? आता कसली परीक्षा? भाऊजी, हो वहिनी, फोनला बघ काय झाले. सकाळपासून स्क्रीनच बारकी झाली. वन हँड मोड ऑन झाला भाऊजी. म्हणजे एका हाताने फोन वापरता यावा म्हणून असतं हे सेटिंग. पण मी काहीच केलं नाही. फोन उचलायला ठेवला होता नुसता. हा, झोपेत फोनला हात लागला असणार आणि काहीतरी झालं असणार आहे. बटनाचा मोबाईल बरोबर होता याच्यापेक्षा. डबा नुसता. उशाखाली फोन ठेवणं बरोबर नसतं, त्यामुळे यापुढे असं करू नका. झाला व्यवस्थित? झालं बी. हो. भारी आहे की. लाडू कुठे आहे? तो वरती
वरती खोलीतच नाश्ता करतोय. आज वर कसा गेला? हट्टच धरून बसला मी आणि राणादा खोलीतच नाश्ता करणार म्हणून. आले. नानादा बकासुरासारखं का खायलाय? तुला कोणी सांगितलं बकासुरा सांगत होते? मोदक खाणं. गोदक्कानं कुठं बघितलं बकासुराला? तुला काहीतरी कुत्र माग लागल्यासारखं का खायलाय? लई छान आहे. तू खा की गप. मला मला मिळून नाश्ता करू म्हणून मी माऊला सांगितलं वर आण. आता माझ्या संगड खा की. अरे माझ्याकडे टाइम नाही. तू तुझं काय काय मला तालमीत जायचंय. नाही इथं थांबलो तर परीक्षेच्या कचड्यात अडकणार. हॅलो. नाही 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 झालं की आलो लगेच. हा तुम्ही बाहेरच थांबा. काय ते वाड्यात नका. हा आलो. हा चल. हा गुड मॉर्निंग. आओ कुठे निघालात? प्रॅक्टिस चाललोय. माहितीये मला, पण मी दूध घेऊन येत होते ना. हे घ्या दूध पिऊन जा. नाही नको मला दूध. ते उशीर व्हायला मला. दूध प्यायला असा किती टाइम लागणार आहे? पिकी टाइमात पोचते म्हणून सांगितलं मी. ते उशीर व्हायला बरं निघतो. अहो काही उशीर वगैरे होत नाहीये, अगदी वेळेत आहात तुम्ही. हे घ्या दूध पिऊन जा. अहो नाही. हा अहो ते सांगितलंय टायमाच्या आधी अर्धा तास पोचायला. वैकोत साहेबांनी सांगितलंय. बरं चला येतो. अहो काय अहो नाही नकोय मला दूध. नको तर नको, पण जायच्या आधी एक सांगा. रात्री काय कबूल केलं लक्षात आहे ना? काय ते? आता वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. तुम्ही परीक्षेला बसणार असं लिहून दिलंत मला. अगो बाई, म्हणजे आता घरातल्या घरात एकमेकांकडून लिहून घ्यायला सुरुवात झाली वय. स्टॅम्प पेपर नाही वहिनी, ते साधं पाटीवर लिहून दिलंय मी. अहो काय का असं ना, पाटीवर बायकोला लिहून दिलंय म्हणजे काय तर महत्वाचंच असणार की. बरं आता मी शाळेत जाते. तुमचा सराव झाला की 10 पर्यंत शाळेत या. आज आपल्याला फॉर्म भरायचा. काय होय बरं येतो. आणि मी पण लगेच निघते. हा मी महाजन सरांशी सगळं बोलून ठेवते. तोवर तुम्ही या. आणि कुठलेही बहाणे नको आहेत मला. नक्की या. बरं येतो. लाडू चल आता तू पण, नाही तर तू पण काहीतरी बहाणे बनवत बसशील. चल लवकर. अंजली बाईसनी मनवण्याच्या नादात खाली गणित शिकायला होकार देऊन चूकच केली मी. नसीब ब्याद लागला तर माग. राणा भाऊजी, राणा भाऊजी, कालच्या सखी मॅडमच्या एका शिकवणीमुळे तुमच्यावर आधी ही येळ आल्या. पुढं पुढं काय होईल हो? जाऊ काय? ते उशीर व्हायलाय. हा जावा. ते सखी मॅडम बाहेर तुमची वाट बघत बसल्यात. वरनं बघितलं आम्ही म्हणून तर सांगायला आलो ना ग. जावा जावा, उशीर नको व्हायला. नाही तर वरडायच्या बाई. जावा. बरं येतो मी. हा शिस्तात शिस्तात. चला. काय रे, मला बाहेरच थांबा का म्हणालास? तुमच्या घरी एंट्री बॅन केली आहे का मला? नाही नाही अहो तसं काय नाही. ते अहो तुम्ही आला असता तर चहा पाण्यासाठी विचारलं असतं. म्हणून म्हणलं बाहेरच थांबा. अच्छा, म्हणजे चहा नाश्ता द्यायला लागू नये म्हणून मला बाहेर थांबवलं. अहो नाही नाही तसं नाही. ते चहा नाश्त्यामध्ये येळ गेला असता बघ, आणि आधीच आपल्याला उशीर झालाय. अरे जोक करते मी, किती सिरियस होतोय.
चल आता पटकन ए, चल. चला ते नव ते आज लवकर सोडशील काय प्रॅक्टिस सुरू व्हायच्या आधीच निघायचा विषय कशाला आता? ते जरा एक काम होतं. काम बिम काही नाही. तालमीत चल आधी. तुझी ना एक दिवस चांगली शाळा घ्यायला पाहिजे राणा. शाळा सोडून काय बी बोला, शाळा नका अजून. चल. चल. भादू गार भजी देऊन कुठं गायब झालाय कोणाला माहित. चल आत येऊ. या बोला. एक बोलायचं होतं. आत्ताच बोला असंच म्हणालो ना मी. ही मराठी सोडून तुम्हाला वेगळी कुठली भाषा अपेक्षित आहे? नाही, बोलते मी. हा. यावर्षी प्रज्ञा परीक्षेला मी राणाजींना बसवायचं म्हणते. तुमची परमिशन पाहिजे होती. बोला काय म्हणाला? यावर्षी प्रज्ञा परीक्षेला राणाजींना बसवायचं म्हणते मी. तुमची परमिशन हवी होती. अहो पाठक गायकवाड बाई, राणादा परीक्षेला बसतील का? हा? बसणारच नाही. बसतील हे. यांनी शब्द दिलाय मला. तुम्ही फक्त हो म्हणा. हो पण तुम्हाला खरं सांगू का, मला नाही वाटत राणादा परीक्षेला बसतील म्हणून. बसतील. माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. ठीक आहे मग राणादांचा फॉर्म भरूया यावर्षी. चालेल. आता हे तालमीत गेले, तालमीतून शाळेत येतो म्हणाले. मग आल्यावर फॉर्म भरू. हा, निघते मी वर्गावर. हा या. चल स्पीड वाढव. गुड. किती वाजला? 9:45. मी जाऊन येऊ काय? लगेच येतो. नाही थांब. तू एक काम कर, आता बॉडी जरा रिलॅक्स कर. परत एक्सरसाइज करायचं आणि मग प्रॅक्टिस. माझी बॉडी रिलॅक्स आहे. लगेच येतो की. नाही रिलॅक्स आहे का? मग तुला वॉर्मअप करायला लागेल. हे बघ, बॉडी गरम नसेल तर प्रॅक्टिस नीट होणार नाही. अहो पण चल चल चालू ठेव जा. चल चल होऊन जाईल रे, पटकन स्टार्ट. इकडे मी धावतोय, कसरत करतोय, आणि तिकडे अंजलीबाई फॉर्म भरायला वाट बघत असतील. मी नाही पोचलो तर लई ओरडतील. किती वाजला? 9:15. अहो 2 मिनिटच काम आहे. लगेच येतो. 2 मिनिटाचं म्हणजे एवढं काही महत्वाचं काम नाहीये. प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे. तू सुरू ठेव. चल पटपट होऊन जाईल राणा. चल कमॉन. टाइमात नाही पोचलो तर उकळात कुठून कुठून मारतील अंजलीबाई. राणा, तुझं लक्ष कुठे रे राणा? असंच करत राहिलास तर दिवसभर सोडणार नाही मी तुला. अहो, मी तुझं काही ऐकणार नाहीये. मला काही सांगू नकोस. आधी एक्सरसाइज कम्प्लीट करायचं, नंतर सगळं करायचं. अहो पण कंटिन्यू. चल गो. ताईसाब ऐका की. बोल. ताईसाब, मला लई बोर व्हायलंय. या वर्षी मी पूर बघायला नाही गेलो आपण.
आपण पिक्चर बघायला जाऊया कोल्हापूरला हं? अगं चंदे तू काय खुळ्या डोसक्याची आहेस काय ग? अगं घरात इथं एवढा सुपर डुपर पिक्चर चालू असताना तुला तिकडं कोल्हापुरात पैसे देऊन महागडं भंकस पिक्चर बघायला जायचंय वय? घरात कुठलं पिक्चर? सनी दासनी डीव्हीडी आणायला सांगा म्हणलं तर ते बी नाही. अगं बाई डीव्हीडी वाला पिक्चर नाही ग, इथं घरात खरं खुरं पिक्चर चालू आहे लाईव्ह. अहो पण कुठला? 2 बायका फजिती ऐका. खरं राणा भाऊजींची एवढी वाट लागल्या का नाही, एवढी वाट लागल्या, आणि आता ती आम्ही अजून लावणार आहे. तुमच्या साध्या बोळ्या दिराची लई वडाताण व्हायली बघा त्या दोघींचा ऐकता ऐकता. होय ग चंदे? खरं आमच्या राणा भाऊजींचं एवढं हाल बघून आम्हाला बी जरा जरा काळजीच वाटते. चंदे हं? ते टकूच कुठे आहे ग? आण बरं जरा. टाकूच हा. कशाला? जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. जरा स्वतःची पायरी ओळखून वाग. पाठराकी नाहीस ना व? चल जा. अजून कसं नाही आले? राणा तू ना अजून स्पीड वाढवलं पाहिजेस. हा. म्हणजे क्वालिफाईंग मॅच जिंकशील तू, पण तुझं खरं चॅलेंज आहे ते म्हणजे मेन टुर्नामेंटला. त्यासाठी तुला तुझे टेक्निक्स अजून सुधारायला पाहिजे. कोण फोन करतं सारखं सारखं? अंजलीबाई, ते मला फॉर्म भरायला शाळेत जायचं होतं. कसला फॉर्म? ते मी गणिताच्या परीक्षेला बसणार आहे, कबूल केलंय त्याचा फॉर्म. आता प्रॅक्टिस सोडून काही परीक्षा वगैरे नाही आहे राणा. नाही नाही, ते सराव झाल्यानंतरच्या टायमात करणार आहे. ठीक आहे, मग आत्ता सराव कर तू आणि फॉर्मच भरायचा ना फक्त. तुझा मॅथचा फॉर्म पण अंजलीनेच भरला ना? हाही भरेल ती, तिला कळव तसं. ठीक आहे, आलोच. हॅलो, अहो कुठे आहात? आज फॉर्म भरायचा लक्षात आहे ना? अहो, येणार आहे मी, पण अजून सराव संपला नाही हो. तुम्ही एक काम करा की तुम्हीच फॉर्म भरून टाका. अहो तसं बी मी तिकडे आलो तरी बी तुम्हीच फॉर्म भरणार. सराव चुकवून येण्यात काय पॉइंट नाही हो. अहो पण तुम्ही येतो म्हणाला होतात ना? होय, पण सराव चुकून कसं यायचं? तुम्ही भरून टाका की फॉर्म. संध्याकाळी कधी येणार आहात तुम्ही? आपल्या नेहमीच्या टायमात. ठीक आहे. अंजलीबाई चिडल्या बहुतेक. सांच्याला येळेत घरी पोचायला पाहिजे.